नमस्कार मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांच्याबद्दल. भारताला स्वतंत्र व समर्थ बनवण्यासाठी ज्या महान व्यक्तींनी जीवाचे रान केले त्यात डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांचे नाव आवर्जून घेतले जाते. होमी भाभा यांनी अणु आणि अवकाश क्षेत्रात जे कार्य केले त्यामुळे जगभर भारताचे नाव झाले. होमी भाभा यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1909 रोजी झाला. त्यांचे वडील जहांगीर भाभा हे बॅरिस्टर होते. त्यांच्या वडिलांना वाचनाची खूप आवड होती, त्यामुळे त्यांनी खूप पुस्तके गोळा केली होती. त्यात विज्ञान या विषयाची पुस्तके होती. डॉक्टर होमी भाभा लहानपणापासून विज्ञानाची आवड होती, त्यामुळे त्यांनी विज्ञानाची अनेक पुस्तके वाचून काढली. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर होमी यांनी इंजिनियर व्हावे असे त्यांच्या वडिलांना वाटत होते, पण होमी यांनी आपल्या गणित आणि पदार्थ विज्ञान हे विषय आवडतात आणि त्यातच आपण करिअर करणार असे वडिलांना ठामपणे सांगितले. वडिलांनी त्यांना या विषयात करिअर करण्यास परवानगी दिली, पण आधी इंजिनिअरिंग पूर्ण करण्याची अट घातली. त्यामुळे होमी यांनी 1930 साली केम्ब्रिज विद्यापीठातून पहिल्या श्रेणीत इंजिनिअरिंग पूर्ण केले. तसेच पॉल डिरेक यांच्या मार्गदर्शनाखाली गणित आणि पदार्थ विज्ञान या विषयाचा अभ्यास केला. गणित आणि पदार्थ विज्ञान या विषयात त्यांना खूप गती होती, त्यामुळे या विषयात त्यांनी अनेक बक्षिसे आणि शिष्यवृत्त्या मिळवल्या. 1940 साली ते भारतात परत आले. भारतात आल्यानंतर त्यांनी बेंगलोर येथील भारतीय विज्ञान संस्थेत प्राध्यापक म्हणून काम केले. 1945 साली टाटा मूलभूत संशोधन संस्थेची स्थापना करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. पुढे याच संस्थेचे ते संचालक बनले. संचालक असतानाही त्यांनी आपले संशोधन कार्य सोडले नाही. स्वातंत्र्य झाल्यानंतर 1948 साली त्यांच्या पुढाकाराने भारत सरकारने अणु ऊर्जा आयोगाची स्थापना केली. या संस्थेची ते संचालक होते. या संस्थेत त्यांनी आपल्या संशोधनाला सुरुवात केली. तेव्हा मूल कण, नवे सिद्धांत, नवे तंत्र उदयास आली होती. त्यात डॉक्टर होमी भाभा यांनी मोलाची भर टाकली. 1954च्या ऑगस्ट महिन्यात भारत सरकारने अणु ऊर्जा विकासासाठी स्वतंत्र खातं निर्माण केलं. त्यावेळी या खात्याचे पहिले सचिव म्हणून डॉक्टर होमी भाभा यांचीच निवड करण्यात आली. या अणु ऊर्जा विकास संशोधन खात्यात मुंबईमध्ये अणुविषयक संशोधन करणारं केंद्र डॉक्टर भाभा यांच्या नेतृत्वाखाली उभे केले. त्यानंतर 1956 साली देशातील नव्हे तर आशिया खंडातील पहिली अणुभट्टी सुरू करण्यात आली. अणुविषयक या अंतरिक्ष विषयक अशा दोन्ही क्षेत्रात महत्त्वपूर्ण भक्कम पाया घालण्याचा श्रेय ही डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांना जातं. अणुशक्तीचा वापर विघातक कामासाठी नव्हे, विधायक कामासाठी झाला पाहिजे असे त्यांचे मत होते. 1955 मध्ये जिनिव्हा येथे भरलेल्या आणि संयुक्त राष्ट्र संघामार्फत आयोजित अणु ऊर्जा वापर शांततामय विकास कार्यासाठी वापर या विषयाच्या परिसंवादाचे डॉक्टर भाभा हे अध्यक्ष होते. या परिसंवादात त्यांनी अणु ऊर्जेचा वापर अणु बॉम्ब तयार करण्यासाठी न करण्याचे आवाहन सर्व देशांना केले होते. भाभा यांनी अणुऊर्जा आणि अंतरिक्ष क्षेत्रात जे महान कार्य केले त्यामुळे त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवले. 24 जानेवारी 1966 रोजी स्वित्झर्लंडमधल्या उंच शिखरावर झालेल्या भीषण अपघातात या महान शास्त्रज्ञांचे दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर तुर्बे येथील अणु संशोधन केंद्राचे नाव बदलून भाभा अणु संशोधन केंद्र करण्यात आले. अशा या महान व्यक्तीस आपल्या वतीने सलाम. जय हिंद, जय भारत.